माझ्यातच काय तर कमी आहे, म्हणून माझं लग्न नाही जुळलं. उगा काय बी बोलू नकोस. काय कमी आहे तुझ्यात? अगं हे एक लग्न मोडलं म्हणून सगळं संपत नाही ना. तायडे तायडे तू बघ, एखादा चांगला पोरगा तुला पसंत कर, बघच तू. तायडे, अगं एवढं का वाईट वाटून गेलंस? तुझं त्या मुलावर प्रेम होतं का? तायडे, अगं त्याला तू एवढी आवडलेलीस तर तो त्याच्या आई वडिलांनी घेऊन इथं येईल. मी बोलू का त्याच्या संग? नाही, नको. अगं तर बघितलं बी नव्हतं, पण आज बी नीट नाही बघितलं. अगं मग पोरगा पसंत आहे असं का सांगितलेलंस? न बघताच लग्नाला तयार कशी झालेलीस? माझं लग्न होऊन आईची एक काळजी तरी मिटली असती. दिदे, आई कुठे आहे? आई डोक्यात राग घालून गेल्या कुठं तर, आणि याचं कारण मीच आहे. हा, नाहीतर इथनं चालत जायचा पण ऑप्शन आहेच. हा, पण मग त्यानंतर कारचा फोटो बी मिळायचा नाही. अरे ही म्हणजे सरळ सरळ धमकी दिल्यासारखं झालं. धमकी दिल्यासारखं नाही, धमकीच आहे ही. स्थळ पसंत नसेल तर नकार देण्याचा अधिकार आहे तुम्हाला, पण यांची अवस्था बघून निदान घरी सोडायची माणुसकी तरी दाखवायची. वर कार धडकून निघून गेलायत. या अशा खोटारड्या नाटकीबाईसाठी आम्ही का म्हणून कष्ट करायचे? हे अरे काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. अरे ये की, अरे ये रे मित्रा, ये. बघ हिच्या चेहऱ्याकडे बघ, डोळ्यात बघ. ही बाई नाटकी आणि खोटारडी वाटते. नाही. ए बाबा, अरे काय पाहिजे तुला? कशाला दादागिरी लावली आहे? पैसे उकळायचे आहे का? पैसे मनात आणलं ना तर तुमच्या घरादारासकट तुमसने बी विकत घेईन मी. मग काय पाहिजे तरी काय तुला? यांची माफी मागायची, त्याशिवाय सुटका नाही. हा, मग आता भले तुम्ही दादा म्हणा, भाई म्हणा, गुंड, डॉन, काय म्हणायचं ते म्हणा. हे बघा राधाक्का, जे काही झालं त्यासाठी आम्हाला माफ करा. हो, हे काय करायलाय? माफी कशासाठी मागताय? तसं बघायला गेलं तर तुमचं तरी काय चुकलंय म्हणा, पण एकच विनंती आहे, यामिनीचं ऐकून आमच्याबद्दल कुठं काही वेड वाकडं बोलू नका. एवढं केलं तरी तरी लय उपकार होतील. उपकार काय मागाले? दिसायला तर किरकोळ दिसतोय की, ते एकटा समजासनी भारी पडला. कुणीतरी मोठा माणूस असेल तो, त्यासनी म्हणतो मनात आलं तर तुम्हासनी घरादारासकट इकत घेईन म्हणून.
ती म्हणले दादागिरी आहे. तो म्हणतो कसा, दादा, भाई, दान, काय म्हणायचं ते म्हणा. डॉन म्हणजे काय? काय की सिनेमा लावतो म्हणा त्या नावाचा. असं आहे. बघायला पाहिजे सिनेमा, म्हणजे समजल. कुणीतरी मोठा माणूस असेल, मोठा माणूस असेल, त्यासनी म्हणतो मनात आलं तर तू मस्नी घरादाराचं कटी घेऊन म्हण. दादा, दादा, भाई, भाई, काय म्हणायचं ते म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. त्यानं तुला सलाम का केला? ते जाऊ दे, तुझी बहीण काय विसरली नाही ना? हे काय चाललंय हे? हा? मला बी बघून छानच वाटतंय, पण मला कारण सांगाल तर मला बी हसता येईल. होय. विसे, तुम्हाला काहीतरी काम सांगितलं ना? निशान, तुझ्या बरोबर शॉपिंगला म्हणून गेलेली मुग्धा मला फसवून सोहमला जाऊन भेटली. आता हे तुला माहिती होतं का नाही हा विषय त्या दिवशी अर्धवटच राहिला. यांची तब्येत बिघडली म्हणून विषय तसाच राहिला, पण संपला नाही. आजचा विषय तो नाही, तुमचं बोलणं कानावर पडलं. म्हणजे सगळं नाही, थोडं थोडं. विषय नाही समजला, पण दमात घेणं, भाईगिरी हे शब्द कानावर पडले. तुम्ही दोघं बी हसलात म्हणजे विषय गमतीचा असेल, पण मी सिरियस विषयावर बोलते. निशांत, आपलं काम, आपला व्यवसाय वसुली आहे, त्याचा विसर नाही पडला ना तुला? नाही, रेग्युलर रिकव्हरी चालू आहे की. मी इरेग्युलर रिकव्हरी विषयी बोलतेय. पाटकरन दत्तू किती हप्ते बाकी आहेत? अगं मम्मी, ते बाहेर कुठेतरी गेलेत. तुला बोललेलो की. वय, ते बाहेर गेलते, पण येऊन 15 दिवस झाले आणि आज दिवसाआड तरी दारू ढोसत्यात. हे माहित नाही तुला? लक्ष दे. होय. आणि मुग्धा, तू तुझ्या नव्या प्रोजेक्ट मध्ये जरा लक्ष घालायला सुरुवात कर तू पण. पुढे जाऊन समजा तुला एकटीला सांभाळायचंय. मम्मी, मी बघतो त्या दत्तवन पाटकरचा इशच संपवतो. ते असल्यासारखं इन्व्हॉल्व झालोय है ना. मलाही तसंच वाटतंय. पण काय करणार, लोकांची सेवा केली पाहिजे कांबळे, बरोबर की नाही? बरोबर. एक काम करा, या एकाला हेल्मेट घाला, त्यांना गाडीवर बसवा, मी तिला ओळखायला सांगतो, म्हणजे ती बरोबर ओळखत. कसं? हो. हा, तुम्ही हेल्मेट घाला आणि पिशवी अर्चना, ही पिशवी द्या राधाकाला. ही पिशवी तुमच्याकडे राहू द्या. तो हेल्मेटवाला चोरायला येईल, आपण बघूया, म्हणजे हिला ओळखता येईल नेमका चोर कोण येते. हा अर्चना, तिकडं हे सगळं चालू असताना आपण दोघं जण नीट बघू. हा, आपलं म्हणजे तू नीट बघ चोराला. हा, चला करा सुरुवात. बसला का बाईकवर, पुढे व्यवस्थित पुढे घे. हा, लक्षात राहिलं, राधा का पुढे आली का तू जायची आणि पिशवी चोरायची, कळ? जा की लवकर, आता बघू ना आपण ती सिच्युएशन. हा अर्चना, इकडे. हा, जा तुम्ही, जा. हा अर्चना, चल.
हे पैसे ही पेनल्टी. नाही चुकलो काय रे? हा दादा थांबा. तू दत्तू कुठे आहे? दादा मला नाही माहित. त्याकडे मी बघतोच, पण परत दोघांनी असं केलं तर थांबा. काय चाललंय सगळं? दारू पिऊन मारामारी करायलास तू? नाही, मी नाही दारू प्यायलो. खरंच पाहिजे तो वास नाही, म्हणजे वास घ्यायची काय गरज नाही. अगं पण खरंच नाही प्यायलो. शपथ नाही प्यायलो. पिला नसशील, पण मारामारी करायलास ते तर खोटं नाही ना? का मारायलास त्याला? पैशांसाठी. मी पैसे दिले नाही ना म्हणून. म्हणजे तू खोटं बोललास? हप्ते आणि खंडणी वसूल करणारा, दादागिरी करणारा गुंडा आहेस तू. बँकेचे हप्ते थकून दारू पितोय तो. आणि त्याला कितीदा सांगितलं दारू पिऊ नको. आणि दुसरा मुद्दा, हा पैसेच घरी देत नाही, उदाऱ्या करतोय. झालं ना तुझे मुद्दे? आगे समजून सांगितलं ऐकतच नाही. होय का नाही रे? वय सांगितलं, लय वेळा सांगितलं. कितींदा सांगितलं सांगू का? जवळ हा, कितीदा सांगितलं ते महत्वाचं नाही. सांगितलं हे महत्वाचं आहे. त्याला कितीदा सांगितलं दारू पिऊ नको, शपथा घातल्या, वचनं घातली, पण याचं पिणं थांबतच नाही. मला फसवून गंडून इथं प्यायला येते म्हणून मारला त्याला. आणि त्याच्याकडनं जे पैसे घेतले ना, ते दारू त्याने बुडू नये म्हणून घेतले. ते पैसे मी त्याच्या बायकोला देणार आहे. हा, वय खरंय. म्हणजे हे म्हणतात ते समजा खरंय. मी दारू नाही प्यायला पाहिजे होती. चुकलंच माझं. आता शंका गेली ना? हा, सगळं क्लिअर आहे ना? बेस्ट आहे. आता तुझं डोसकं शांत व्हायला आपण थंड पिऊयात का? नाही, बार मध्ये नाही, लिंबू सरबत पिऊयात. चल. नको, राहू दे. म्हणजे अजून तुझा राग गेला नाही तर राग गेला असता तर नाही नसती म्हणली ना. ठीक आहे, मी तर काय करू शकतो. कुठं प्यायचंय सरबत? तिकडे. सायकल राहू दे की, चालत जाऊया. चांगलं मिळतंय. चल. गावचा तर झालो हो, तुमच्या घरचा कधी होणार म्हणतो मी. कॉंग्रॅट्स. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. मला ना ते असं अमिताभ बच्चननी 1 करोड रुपये दिल्यासारखं वाटलो. होय काय? नाही, ते तुम्ही सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं ना, म्हणून मला असं शहनशाह झाल्यासारखं वाटलं. शहनशाह, डॉन झाल्यासारखं. बर. येतो. काय पाहिजे? माझ्या अंगावर रंग उडवून ते उडवून राजरोज इथं आलायस. यो ड्रेस घ्यायचा आणि मला धुवून द्यायचा. पाणी पाजणं याचा अर्थ माहिती आहे ना? माझं नाव शुकशुक नाही, काय मग? अस्मी आहे.
म्हणजे तू हप्ते खंडणी गोळा करतोय? तू समजतेस तसा वाईट नाही ग मी. कसं समजवू तुला? तुला सॉरी म्हणता येतं? माझ्या डोळ्यात काय दिसतंय तुला? मी तुमचा हप्ता नाही बुडवणार, आयुष्यपत नाही बुडवणार. फक्त थोडी मुदत वाढवून दे. तर ते गुंडांचा गुंड म्हणजे डॉन, आणि तो निर्मला देवींचा पोरगा आहे ना, तो बी तसाच डॉन आहे म्हण. त्यानं मला फसवलंय असं वाटतंय. मला तुला फसवायचं नाहीये, पण दुसरं ऑप्शन पण नाही माझ्याकडे. योग्य वेळ आली की खरी ओळख सांगेन मी तुला. वेळ घालवून काय उपयोग नाही. तो नेमका कोण आहे हे मी हुडकून काढायला पाहिजेलच. नमस्कार अर्चना. बरं झालं इथंच भेटली. चौकशीसाठी आलतो. काय करायचं? घरी जायचं, इथंच कुठं तरी चहा पीत बसू आणि बोलू आपण. हे बघ, तपासाला जोर लावायचा असेल ना तर मला तुझी मदत लागेल. पण मी घरला नाही चालले, देवळात चालले. अरे मग तर लई वेळ झालं. बस गाडीवर, मस्तपैकी डबल शीट दर्शनाला जाऊ आपण. नाही म्हणजे कसं मनसोक्त दर्शन होईल. चल बस बस बस. मी इथल्याच देवळात चालले, आणि एक काम बी आहे ते करून घरला जाणार. मला घरी जायला वेळ लागत. म्हणजे नेमकं कुठं जाणार आहे तू? अरे फोनला आताच यायचं होतं ना. हॅलो, ए कायला डिस्टर्ब करून राहिला रे? हा काय झालं? कोण? मोठे साहेब आलेत? कधी आलेत? हा हा, आणि निघतो 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 लगेच निघतो. अर्चना सॉरी, आपली आजची मीटिंग जरा अर्धवट राहिली, ती आपण नंतर पूर्ण करू. हा नंतर भेटू आपण. हा पण तुझी मदत लागल मला. हा इन्स्पेक्टर कसला तपास करायलाय? गोपीनाथला माहित असेल काय? यास्मीनं परत काय गोळ घातला वाटतं.
थँक्यू ताई. ताई हळू. तुम्ही त्या ताई कुठे गेल्या? अहो आधीपासून मीच आधार देत होतो तुम्हाला. त्या ताई गेल्या केव्हाच. हळू. सॉरी. ते तुमचा तोल जात होता ना म्हणून मी तुम्हाला सावरायला आलो. तुम्ही म्हटलात ना तुमची शेवटची फेरी. का केलं तर बरं तुम्ही असं? अहो ते चक्कर येत असताना सुद्धा फेऱ्या का बरं मारत होता बरं तुम्ही? ते मी व्रत केलेलं 1000 फेऱ्यांचं. सकाळी मी काय खाल्लं नाहीस, आता खाऊन घे. जा जा. नंतर नंतर खाते ना. उपाशी राहून उपाशी पोटी होता म्हणूनच चक्कर आली ना? नाही असं काही नाही. ते देवासमोर बसले हो तुम्ही. खरं सांगा, उपाशी होता ना? हे बघा, मला हे अजिबात आवडलं नाहीये. अहो मला काय, मी तर म्हणतो त्या देवाला पण आवडलं नाहीये. काय गरज होती होय सगळं करायची? आईची काळजी मिटावी म्हणून. अहो मग असं उपाशी राहून काळजी कमी होणार आहे का हो? त्यापेक्षा तुम्ही काहीतरी करा ना. आईला खानावळीत मदत आणि घरी शिवणकाम, हे सोडून दुसरं काय येत आहे मला? हा, तुम्ही पुढचं शिक्षण का नाही घेत? मी मदत करेल हो तुम्हाला. खरंच. नाही नाही नको, मला नाही जमणार. तसं बी शिकून काय उपयोग आहे? मला दुसरं कोणतंच काम नाही जमणार. कायच जमणार नाही मला. कायच येत नाही मला. ऐका, तुझ्यामुळे वाचलोय मी आज. तुझे लय उपकार आहेत माझ्यावर. ए, मी तुला मदत करायची म्हणून यासनी नाही मारलं. आईला धक्का लागला म्हणून मारलं. बर ते सोड, यो सगळं काय प्रकार आहे ते सांगा, नाहीतर तिघांना मारीन. सांगा रे. मी काय सांगू? हे तू सांग. अरे लका, सांगितलं असतंस की तू. मी काय सांगू? बोल की. हा, मीच सांगतो. मी आणि ह्यो दारू. हा, मी दारू प्यायलो म्हणून याने मला मारलं, आणि यानं मारलं म्हणून याचा राग म्हणून आम्ही याला मारलं. आम्ही बदला घेतला ह्याचा, आणि दत्तूला तुमच्याकडे पाठवलं तुम्ही गोळा खाताना. आणि मी पाया पडत माफी मागत हप्त्यासाठी मुदत मागायचं नाटक केलं. नंतर समजलं की हा डॉन बनण्याचं नाटक करतोय. हे ऐकल्यावर कुमट्याचा भाई भडकला, आणि त्यानंच आम्हाला ह्याला अद्दल घडवायला सांगितलंय. हे जे काय सांगायलाय ते खरं सांगायलाय ना? वय एक वेळ दारू पिन, पण खोटा बोलणार नाही. आणि तू का खोटं बोलतास? गुंड आहेस, डॉन आहेस म्हणून? ते असंच रुबाब करायला. आणि तू का मार खात होतास? मी एकटाच होतो, हे दोघं होते. मग मी काय फौज घेऊन आल्या? आसमे, बास झालं. त्याला आधी घरला न्यायला पाहिजे.
चल रे. आणि तुम्ही दोघं परत असलं काय करायचं नाही, समजलं का नाही? नाही नाही. चल तू चल. नाही मी जातो घरला. नाही, त्या दिवशी मी तू नाही आला, आज यायलाच पाहिजे. चल चल रे. नाही तसं नाही, पण वय म्हणायला काय हरकत आहे? हरकत कशी नाही? फ्रेंडशिप करायची म्हणजे विचार करा नको का? माझ्यासाठी फ्रेंडशिप नुसता टाइमपास नाही. हात मिळवला, केला हँडशेक, झाली फ्रेंडशिप, असं नसतंय माझं. मी माझ्या फ्रेंडसाठी कवा बी काय बी करायला तयार असत्या. विश्वास मैत्रीचा पाया असतोय. माझ्या मनात तुझ्याबद्दल विश्वास निर्माण झाला, तुझ्या खरेपणाबद्दल खात्री वाटली, तरच मी तुझ्या बरोबर मैत्री करू शकते. चालते. आणि जर खोटं बोललास, खोटं वागलास, चुकीचं वागलास, तर याद राख, गाठ माझ्या संग आहे. आज वर्गणी मागायला कोण आलं? पुन्हा दार लावून बसते तुम्ही काय? आयो, आणि हे सगळं काय आहे? कुठं काय काय हे? होय, हे पूजेचं सामान आहे, नॉर्मल पूजा. वय कधी तर लीप इयर मध्ये पूजा करणार आहे तुम्ही? एकदम अचानक मध्येच पूजा करायला तर देव बी कन्फ्युज व्हायचं नाही का? चनोरिटा, काय जोक मारतीये? काय हसताय, काय हसताय? हे सगळं सामान कशाला आणलंय सांगा? आता पूजेचं सामान कोणी कशासाठी आणणार आहे? नाही ते ठीक आहे, पण सगळं दोन दोन काय आहे? एक हरवलं तर दुसरं नको का हाताशी म्हणून. स्टेपनी स्टेपनी समज. तुम्ही काय हेंद्र आहे का काय? हा काय खुलागत बोलायलाय? कुणी गुंड म्हणा, कुणी मवाली म्हणा, कुणी दादू म्हणा, कुणी साहेब म्हणा, कुणी तांबड्याचा दाद्या म्हणा, कुणी पांढऱ्याचा दाद्या म्हणा. ते तांबड्या दाद्याला अजून कोण काही म्हणतंय काय रे? म्हणताय की रे, काय स्पेशल माणसानं स्पेशल नाव ठेवलंय की काय? ठसक्या. आयला भारी आहे की ठसक्या. ठसक्या 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 ठस. तुमच्या तर आईला तुमच्या ऐकून घ्यायला म्हणूनच करायलाय. बस आता बस. तुम्ही मला ठसक्या नाही म्हणायचं. नाही दगडू म्हणा, धोंड्या म्हणा, गोट्या म्हणा, पिंट्या म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण ठसक्या नाही म्हणायचं. ठसक्या म्हणण्याचा अधिकार फक्त लवंगी मिरचीला. बर नाही म्हणणार ठसक्या. यो बोला ठसक्या. दाद्या पांढऱ्या ठसक्या. हॅलो हॅलो अक्का, मला तुझी लयच आठवण आली बघ. आणि उचक्या पण इतक्या लागाल त्या का मी म्हणलं माझी सखीच माझी आठवण काढत असेल म्हणून फोन केला. कशी आहेस तू? अगं यायला फोन करून का त्रास द्यायलास? काय पाहिजे तुला? मला काय पाहिजे ते तुला चांगलंच माहिती आहे. तुला का नाही फोन करायऐवजी मी तुझ्या स्वप्नात येऊनच तुला भेटणार होते. मग नंतर विचार केला का गोपीनाथ रावांचं काय, ते माझ्या स्वप्नात आले आणि मग चुकामुक व्हायला नको नाही का, म्हणून फोनच केला. अगं मनात काय आहे तुझ्या? माझ्या मनात तू माझे पैसे देत नाहीस म्हणून तुला जेल मध्ये पाठवायचं असं आहे.
लवंगी मिरचीकडे चाललायस ना? हे तायडे, तुला कसं कळलं? नाही म्हणजे मी रोजच बाहेर जातोय, पण आज तिच्याकडेच चाललोय हे कसं माहित तुला? हा हा बोल आता चल. अरे तोंडावरच दिसालय तुझ्या. एवढा खुश आहेस म्हणजे तिच्याकडेच चाललायस. आणि मग बाकीच्या ठिकाणी जाताना काय तोंड पाडून जातोय मी? ते सोड रे. जायचं ठरलंय तर आता टॉस कशाला करायलायस? गिफ्ट काय द्यायचं त्यासाठी? काय ठरच ना. हे तू हेल्प कर की. हेल्पच करणार आहे. थांब, ही साडी दे, लई आवडेल बघ तिला. चल, ऑल द बेस्ट. थँक्यू. पूर्वा? हा बोल पूर्वा. हॅलो आंटी. काय ग, काय झालं? बरी आहेस ना? असा का आवाज यायलाय तुझा? अगं अजिबात नाही. माझी तब्येत लय खराब झालीये बघ. आणि नेमकी आज आई बी नाही घरात. काही खाल्लं बी नाही आंटी मी. अरे देवा. चहा बी नाही प्यायले. लय 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 आजारी पडल्यासारखं वाटतंय. काहीच करता येईना बघ. अगं मग डॉक्टरांना दाखवायचं नाही का? नाहीतर एक काम कर, तू ये इकडं. अगं आलता तो विचार डोक्यात, पण म्हणलं जाऊ दे, माझ्यामुळे तुम्हाला उगाच कशाला त्रास, म्हणून नाही. अगं घरच्या माणसाचा त्रास कसला आलाय? तू काय बाहेरची आहेस होय? ये इकडच. अगं नाही नाही नको, मला उठता येत नाहीये. उगाच कशाला, राहू दे, मी इथे घरीच आराम करते. हा नाही नाही तिथं नको, एकटी आहेस. मी एक काम करते, मी निशांतला पाठवते, तू येईलच एवढ्या. अगं नाही नाही आंटी, निशांतला कशाला त्रास? नको नको, त्याला नको पाठव. आता आपल्या माणसांसाठी कसला त्रास? तू काय काळजी करू नको, निशांत येईलच एवढ्या. मी पाठवते, त्यावर तू आराम कर. ठेवते. बाय. पूर्वा, काळजी नको करू. आता निशांत न्यायला येईल ना तुला. पूर्वा माहितीये का तुम्हासनी? पूर्वा आपली अलका आणि मनोहरराव त्यांची पोरगी. पूर्वा, अलका, मनोहरराव, मनोहर त्यांची पोरगी. लई छान आहे पोरगी. हुशार आहे, देखणी आहे, आणि मुळात म्हणजे आपल्या निशांसाठी काय बी करायला तयार आहे. म्हणजे निशांत, पोळी घ्या. निशांत तिची लई थट्टा करतो, पण मला एक कळत नाही, त्याची थट्टा करणं म्हणजे प्रेम असेल का? प्रेम, थट्टा थट्टा. मुकाट्यानं हे पैसे घे, त्या कागदावर सही कर आणि हे घर आमच्या नावावर कर. एवढे पैसे आले कुठनं तुमच्याकडे? हा, तुम्हीच काही घोळ केला नाहीये कशावर ना? मी इथं येईन, आसमीला सगळं सांगीन, पोलीस घेऊन येईन. माझे 10 लाख घेऊनच आहे. हे बघा ही
हीच ती बाई आहे, हीच ती बाई आहे बघा. अरे काय चाललंय? तुम्ही यांचं पैसे परत केलं ना, अशी केस केली यांनी. तुम्हाला अटक करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. चला. आव साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझी आई असं कधीच करणार नाही. ही यामिनी खोटं बोलाल्या. ये असणे, मी खोटं बोलाले? आक्के सांग हिला, सांग तुझ्या लेकीला मी खोटं बोलाले. सांग हिला का तू आमच्याकडनं पैसे घेतलेस. सांग तिला, सांग मी खोटं बोलाले. नाही नाही, ही खोटं बोलायला ना. तुम्हाला जे काय बोलायचंय ना ते पोलीस चौकीत येऊन बोला. चला. जा घेऊन जा हिला. आया जा हिला. तू आया कधी बस में. जा घेऊन जा. घेऊन जा हिला. आया, मी जीव देणार आहे आया. आणि गोपी राधाक्का, 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 राधाक्का. तू कधी आलास? मी आत्ताच आलो. थांब, हे घे पाणी पी. चालते, मी देते पाणी. मी करते थोडं. आंटी, काय ग? सदा पाणी आण पटकन. सांभाळून सांभाळून बस. मम्मी, काय झालं ग? आंटी अगं, सावकाश. आंटी अगं निशांत आलाच नाही. काय? मला कस तरी होत होतं. मला त्रास होत होता आणि एकटीला राहायला बी भीती वाटत होती. अगं आंटी, मम्मी नाही ना आज घरात, म्हणून तुमच्या सगळ्यांची सोबत पाहिजे असं वाटत होतं. म्हणून मी स्वतःहूनच आली. कार बी चालवता येत नव्हती म्हणून मी स्वतःहून रिक्षा करूनच आले. तू शांत हो पहिले. आपण एक काम करू, आपण डॉक्टरांकडे जाऊ. नाही तर त्यांना बोलून घेऊ का? नाही नाही नको, डॉक्टर नको. मी जरा आराम करेल ना तर मला बरं वाटेल. चालतंय. सदा यांना गेस्ट रूम दाखव आणि काय पाहिजे नको ते बघ. आधी गेस्ट रूम साफ कर जा. हळू हळू. तू आराम कर वर. मी बघते निशांत का नाही आला ते. अगं नाही नको, तो कामात असेल. मी त्याला लय फोन केले पण त्यानं काही उचलला नाही माझा फोन. आला नाही तो नाहीच, फोन बी नाही उचलला तुझा. बरं चल, तू बोलत बसू नको, आराम कर. चल मी बघते काय ते. चल सावकाश. असं करायचं, चांगलं मळून घ्यायचं. समजतंय का? आता तू कर.
जमतंय की? जमलं की मला. झालं की आता भाजी निवडून घेऊया. नाही नाही, हे होतं चाललंय, मी भाजी निवडतो. अरे अगे ती सोपं आहे, येते मला. बर, पण तू आधी सरबत पिऊन घे. अगे हे झाल्यावर घेतो. पी म्हटलं ना, पी. अगे सरबत का शिक्षा, किती आंबट आहे. आणि तू काय बोलली का नाहीस? का बोलू? मला तर चांगलंच लागलंय. चांगलं? आजपर्यंत एवढं घाण सरबत मी कधी पिलं नाही, आणि ह्याच्या पुढे पिणार पण नाही. काय विचार? का? कारण ह्याच्या पुढे मी सरबतच बनवणार नाही. अरे आधी हात धुवून ये. तो बघ तिकडचा पेपर घे. आता ह्याची पानं मोडून ह्या ताटात ठेव आणि ह्या काड्या इथं ठेव. हा. जमतंय की? किती गुणी आहेस र लेकरा. तू आमच्यासाठी एवढं केलंस आणि तुझं नावच विचारायचं राहिलं. नाव काय आहे तुझं? रक्त थांबलं. नाही थांबलं, अजून येते थोडं थोडं. लवंगी मिरची नाही. जी कामं आपल्याला जमत नाहीत त्या भानगडीत कशाला पडायचं. अस्मे, अगं तू आपल्याला एवढी मदत करायलाय आणि तू असं बोलतेस होय त्याच्या संग. मला चक्कर आलेली, येणं येऊन मदत केली. सॉरी म्हणा आधी त्याला. नाही नाही, काही गरज नाही. नाही नाही, अशी कशी गरज नाही. सॉरी. हा या तुम्ही बी या. नाही ते असं दारात उभं राहून कशाला बाराखडी म्हणालाय. इकडे येऊन म्हण की. हा हा, यांची वही द्यायला आलो होतो, त्या रिक्षात विसरल्या होत्या म्हणून. अरे देवा,
आहे की. थँक्यू. वेलकम. सर तुम्ही आज आला नाही जेवायला? नाही, ते कॉलेजमध्ये एक महत्वाचा सेमिनार होता, तिकडेच होतो म्हणून उशीर झाला. मुन्ने, माझ्यासाठी मी ठेवलास वय. ये आता बोल, दे उत्तर. कुठं होतास? का नाही गेलास पूर्वाकडं? मी संकटात सापडलेल्या एका बाईला मदत करत होतो म्हणून नाही जाऊ शकलो. मी बी आजारी होते निशांत. तुझी वाट बघत होते पण तुला त्याचं काही नाही. कोण कुठल्या अनोळखी बाईच्या मदतीसाठी थांबलास पण माझ्यासाठी नाही आला. मला नाही माहित तू मला फ्रेंड समजतो का नाही, पण अरे आजारी माणसासाठी जरा माणुसकी म्हणून तरी. बरोबरच आहे, आणि ते बी आम्हाला न कळवता गेलास. माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम होता म्हणून मी एका माणसाच्या मोबाईलवरनं तायडीला मेसेज पण केलता. आणि जिच्यासाठी थांबलो ती तुझ्याच वयाची, तुझीच आठवण करून देणारी, आणि ती चक्कर येऊन बेशुद्ध पडलेली. अशा अवस्थेत तिला एकटीला सोडून आलेलं तुला आवडलं असतं का? आणि आता पूर्वाचा विषय तर माणुसकी खऱ्या आजारी माणसासाठी असते. निशांत, मम्मी तुझा राग समजू शकतोय मी. पूर्वा आजारी आहे तरी मी असं कसं बोलू शकतोय, असं वाटू शकतंय तुला. पण एक व्हिडिओ दाखवतो मग सगळं खरं समजेल तुला. हे पूर्वाचा आजारपण बघितलं म्हणून मी दुसऱ्या कामाला गेलो आणि त्या आजारी बाईला मदत करायला थांबलो. यात काय चुकलं माझं? भूक भूक लागत नाहीये आणि कस तरीच होते. आणलंय, थकवा जाणवतोय. अरे बापरे, हे तर जाम सिरियस आहे. तुम्ही एक काम करा, पेशंटला अजिबात खायला देऊ नका, गरम पाण्याची वाफ द्या. नाहीतर एक काम करा, अजिबातच रिस्क घ्यायची नसल तर तिला इथं ऍडमिट करून घ्या. काय आहे, मी ऍम्ब्युलन्स पाठवतो. पहिलं तर तिला 14 इंजेक्शन घ्याव्या लागतील. हा पाठवा पाठवा, ऍम्ब्युलन्स पाठवा. नाही नको, ऍम्ब्युलन्स नको. 14 इंजेक्शन नाही नाही, मला हॉस्पिटलची लय भीती वाटते आंटी. मला आता बरं वाटायला लागलंय. हा वय बरं वाटायला लागलंय मला आता. हा डॉक्टर साहेब, नाही तुमच्या बोलण्याने बरं वाटतंय तिला. हा तरी ऍम्ब्युलन्सची काय गरज वाटली तर एक कॉल करतो. हा चालेल. निशांत, काय आहे समज? हा, आणि ह्यो आवाज? मम्मी तांबड्याच होता ते. तिला बरं वाटावं म्हणून जरा जालीम उपाय केला. वाटतंय आता हिला बरं. मी फ्रेश होऊन येतो. मी पण येते. पूर्वा, तू माझ्या संग खोटं बोललीस.
तू आजारी नव्हतीसच. आंटी, अगं मी हे सगळं निशांच्या भेटीसाठी केलं. आमचं सवी म्हणतात ना, प्यार और जंग में सब चलता है. कसं आहे ना पूर्वा, चांगल्या कामासाठी, चांगल्या गोष्टीसाठी अगदी पाहिजेच असेल तर खोटेपणा करावा. सोन्याचं दागिनं घडवताना जसं तांब मिसळत्यात, तेवढाच तो खोटेपणा असावा. पण तांब्याच्या दागिन्याला सोन्याचं पाणी चढवून त्याला सोन्याचं दागिनं म्हणण्याचा खोटेपणा मी सहन करणार नाही. सॉरी, पुढच्या टाइमला लक्षात ठेवे, असं नाही वागणार. सॉरी. मग आता हे नाटक थांबव आणि आता घरी जा. आणि हो, एकटीच. निशांतला त्रास देऊ नकोस. वय. तायडे, तुझा फोन दे की. आधी काय काम आहे ते सांगायचं, मग मिळणार मोबाईल. दे ना. अगं आज काय करते, बघू दे. लवंगी मिरचीचा नंबर पाहिजे ना? लईच आठवण आले वाटतं. बरं, तिनं नंबर दिला नाही का तुझी हिम्मत झाली नाही तिला नंबर मागायची? हे ते काय तर असू दे, तू फोन देणारच का नाही ते सांग. तायडे, अगं बारक्या भावाला कॉपरेट करावं. ओके, तर तुझ्याकडं 2 ऑप्शन्स आहेत. तायडे, अगं काय आहे? गप्पा ऐकायचं. पहिला, तू आता तिच्याकडे जायचं, तिच्याकडनं नंबर घ्यायचा आणि तिला फोन करायचा. ऐक ऐक. आणि दुसरा, माझ्या मोबाईल मधनं तुला तिचा नंबर मिळेल, पण मी तुला तिचा नंबर सांगणार नाही. माझ्या कॉल लॉग्स मधनं तुला तिचा नंबर ओळखायला लागेल. आणि जर तू तिचा नंबर ओळखलास तर तुझ्या मोबाईल मधनं तिला कॉल करायचा. होय, पण एकदाच. एकदाच? एकदाच म्हणजे एकदाच, फक्त आत्तापुरतं. पुढच्या वेळेला तू स्वतः तिच्याकडनं नंबर घ्यायचा आणि मग कॉल करायचा. हे मान्य असेल तर माझा मोबाईल मिळेल. हा, तायडे, काय फालतूगिरी. आज कुठं असतंय वय? हिता असंच असतंय. मान्य असेल तर सांग, नाहीतर सोड. लई काम आहे. नाही, बस बस बस. मान्य. दे फोन दे. हॅलो. हॅलो, कोण बोलताय? तुझ्या बर्थडेच्या दिवशी फोन आलता. हा, आणि वेळ नाश्त्याला फोन आलता, आठवते मला. हा, यो नंबर आहे ना? भय. हा, अरे काय हे घे पाणी. कसला ठसका लागला? लवंगी मिरचीचा ठसका. कसलं भारी वाटतंय ना, नातं जुळल्यागत. आणि ठेवलास लगेच फोन? झालं पण बोलणं? बोल ना. मी फक्त आवाज ऐकायला फोन केलता. फक्त आवाज ऐकायला? हा, आता फक्त आवाज ऐकला, नंतर फोनवर कधी बी बोलता येईल ना. होय ना? अगं काय? तिचा नंबर डिलीट. अगं का डिलीट का केला?
आता पुढच्या वेळेला तू तिच्याकडनं नंबर मागायचास आणि मगच कॉल करायचास. तायडे ए तायडे काय होता नंबर? 90 96 70 यार. अस्मे, कोणाचा कॉल आलता हे बघायला तर रिटर्न कॉल कर की. कुणाचा कॉल होता? खरंच कुणी बोलत नव्हतं का आवाज येत नव्हता? कॉल करून बघू काय? नकोच. काम असेल तर येईल परत कॉल. अननोन नंबर म्हणजे अस्मीचाच फोन असणार. नमस्कार सर, मी संतोष बोलतोय क्रेडिट कार्ड कंपनीमधून. आमच्याकडे तुमच्यासाठी एक क्रेडिट कार्डची नवीन ऑफर आहे आणि ठेव फोन. आईला सगळा मूड घालवला. कोण म्हणतो दारू बरबाद करते? दारू तर आबाद करते. तुमची आबादी दिसायलाच की. ह्यो आलिशान महाल, हे वैभव. तुम्हाला बोलून काय उपयोग म्हणा? डोसा तुम्ही. मला कामावर जायला उशीर व्हायला. तुला लोकांसाठी जेवण बनवाय नवऱ्यासाठी येईल नाही होय का? लोकांसाठी जेवण बनवत्या म्हणून तुम्हाला जेवाय मी ते ध्यानात ठेवा. मला नको शहाणपणा शिकू, कळलं ना? मला काहीतरी खायला बनवून दे, नाही तर पैसे तरी दे. पैसे नाहीत माझ्याकडं. मला उशीर होतोय. राधा अक्का माझी वाट पाहताच. तू उशिरा गेली म्हणून राधा अक्काचा काय जीव जाणार आहे का? राधा अक्का बद्दल काय बी बोलायचं नाही सांगून ठेवते. माझ्या कुंकवाचा धनी आहे, मला काय बी बोला. राधा अक्का बद्दल काय बी वाईट साईड बोलाल तर याद राखा. त्या यामिनीच्या नादाला लागून तुम्ही बी राधा अक्का बद्दल बोलायलाय. यामिनीच्या तालावर नाचताय तुम्ही. पण ध्यानात ठेवा, दारून तहान भागत नसत्या. त्या यामिनीला आयुष्यात कधीच समाधान लाभायचं नाही. मला शिकवते. बाहेर गेले, येतील कधीतरी. कधीतरी? असं का म्हणाली असेल सोहमची आई? सोहमच्या लग्नात फसलोच बघ आम्ही. त्या मुग्धाच्या घरची माणसं, ती माणसं आहेत होय. महामाया निर्मला, तिचा तो येडा नवरा, आणि पोरगा एक नंबरचा गुंड मवाली. नग आहेत एक एक नग. पण तुला सांगू का अस्मे, मी आता ठरवलंय, मी सोहमचं दुसरं लग्न लावून देणार. मुली बी सांगून यायलात. आणि का नाही येणार? माझा पोर देखणा आहे, रुबाबदार आहे. महत्वाचं म्हणजे शिक्षण आणि एकुलता एक आहे. त्याचं लग्न झालं ना की मग सगळं नीट होईल. अस्मे, मी काय म्हणते, सोहम तुझा मित्र आहे ना व, तू त्याला समजाव. म्हणावं त्या मुग्धाचा नाद सोडून दे. त्यानं दुसरं लग्न करायलाच पाहिजे ग. तुझ्या ओळखीत कोण पोरगी असेल ना तरी बी सांग, मी बघून घेईन. आणि ऐका आता, अगं तू इतका वेळ बसली, तुला चाय बी नाही विचारली. माझं असंच आहे, एकदा बोलायला लागली की बोलतच सुटते बघ. थांब मी चहा आणते. आव नाही, नको. मला ते. अगं नको काय, उगा पाहुण्या का तू वागू नकोस. थांब मी चहा आणते. अस्मी, अगं चहा टाकलाय मी, पण खायला काय आणू तुला? बिस्किट खाणार आहेस का पोहे? पोहे म्हणत असशील तर पट.
आमचा, आणि ते पण नाही करू शकलीस तर मात्र मी रीतसर पोलिसांना इथं घेऊन येणार. तू आमचे 10 लाख रुपये आमासनी फसवून हडप केलीस अशी रीतसर तक्रार करणार. हा यामिनी, अगं एवढी निष्ठुर होऊ नकोस ग. तू निष्ठुर म्हण नाही तर आण काय म्हणायचं ते म्हण. माझे 10 लाख सूर्य मावळाच्या आत दिले नाहीस तर मी पोलीस घेऊन येणार. मग का नाही तू तिकडे जेलमध्ये जाऊन स्वयंपाक कर. तुला लय हौस आहे ना सुगरण म्हणून मिरवायची. नाही ग, सुगरण म्हणून मिरवायची हौस नाही आहे मला. अगं माझ्यासाठी ते माझं व्रत आहे, आनंद आहे माझा, माझं अस्तित्व आहे. अगं लोकांना पोटभर जेवाय घालून त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघणं यातच आनंद वाटतोय मला. हा 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 बरं बरं, पुरे झालं तुझं लेक्चर. आधी तुझ्याकडे टाइम कमी आहे, त्यात आधी 2 मिनिटं घालवू नको. अगं मला 8 दिवसाची तरी मुदत दे ग. थोडी तरी माणुसकी दाखव ग. माणुसकी? सगळे माणुसकी काय मीच दाखवायची का काय? 10 लाखावरचं एवढ्या दिवसांचं व्याज मी मागतलं नाही. हीच माझ्यासाठी माणुसकीची परिसीमा झाली. तेव्हा तुझा तो इमोशनल ड्रामा ना माझ्या पुढे करू नको बाई. आज सूर्य मावळाच्या आत 10 लाख आणून द्यायचे. आज सूर्य मावळाच्या आत, नाही तर तुझ्या घरी. म्हणजे खरं तर माझ्या घरी, ज्या घरात आता तू राहतेस तिथं मी पोलीस घेऊन येणार. सोहमची आई त्या माणसा मग कुठं गेली काही समजलंच नाही. कोण होता तो माणूस काही समजणाच बघ. आणि नेमका सोहमचा कॉल बी लागना. त्याला मेसेज करून ठेवलाय, करेल तो फोन. आपण एक काम करूया, सोहमच्या शेजारच्यांना घराकडे लक्ष ठेवायला सांगूया आणि त्याच्या आईला हुडकाय जाऊया. चल चल. त्याची काय गरज आहे काय? म्हणजे असं कसं बोलू शकतोस तू? सविता काकी संकटात असतील तर? अगं तुला काय असंच वाटतंय काय सतत कोणतरी संकटात असेल म्हणून? आणि तुला असं कसं वाटत नाही याचं आश्चर्य वाटतंय मला. तुला काय माहित सविता काकू संकटात आहे का नाही ते? तू तर त्यासनी ओळखत असल्यागत बोलायलास की. तू ओळखतोस त्यासनी? आय काय झालंय तुला? आणि हे पैसे? मगाशी यामिनी आली होती. आजचा सूर्य मावळाच्या आत तू मला माझे 10 लाख रुपये परत द्यायचेस. आणि जर तसं नाही करू शकलीस ही खानावळ आणि या घरावरचा हक्क सोडायचा कायमचा. आणि ते पण नाही करू शकलीस तर मात्र मी रीतसर पोलिसांना इथं घेऊन येणार. तू आमचे 10 लाख रुपये आमासनी फसवून हडप केलेस अशी रीतसर तक्रार कर. हा तिनं फक्त सूर्यास्तापर्यंतची येळ दिल्या.
तोवर पैसे नाही दिले तर घर खानावळ सगळं सोडावं लागल, नाही तर ती पोलीस घेऊन येईल. अगं पण पोलिसांना तर माहिती आहे ना पैसे चोरीला गेलेत ते. पण ते यामिनीपासून लपवलंय आपण, आणि ती पोलिसांना काय बी सांगून फितवू शकत्या. त्यात पैसे चोरीला गेलेत हे कसं सिद्ध करणार आपण? काय बी झालं तरी पैसे द्यावंच लागतील. हाय अगं, किती बी वेळा आणि कसे बी मोजले ते सगळे मिळून 10,000 बी नाही होणार ग. आपल्याला 10 लाख जमवायचे. जेवढे असतील तेवढे. मला नाही वाटत करा आधी पैसे द्यायला येईल. ही काय तिचा बाबी येईल. मी ढोस तसं देऊन आल्या ना की यायलाच पाहिजे. आली 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 आली. हो, 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 हो. काय आत कुठं चाललाय? आज तिला समजायला नको ना, आपण तिची वाट बघालोय. नाही, आत नको आत नको. इथं बसा, काहीतरी काम करत बसा. यामिनी, अरे आखे आलीस तू? ये ये ये. अरे खाली कशाला उभी आहेस? ये इकडे वर ये. अरे वा, आखे सूर्यास्त व्हायच्या आधी आलीस बरं का. छान छान. दे आण तो कागद, दे. कागद मी नाही आणला. हा हो, ही बघा काय म्हणाला का कागदच नाही आणला. नाही, मी पैसे आणलेत. पैसे 10 लाख आणलेस तू? 10 लाख नाही, पण माझ्याकडे होते तेवढे सगळे पैसे आणले. एवढंच? हे बघ, हे बघ. काय भीक द्यायला आले का आम्हाला? हा, एवढ्या पैशाने 10 लाखाचं व्याज बी भरता येणार नाही. आके तुम्हाला लयच हलक्यात घेतलंयस का? हे समजा तुला किती जड जाईल याचा तुला अंदाज बी नाही ना. राईट, तुम्ही पोलिसांना फोन करा पोलिसांना. लगे करतो. हो, तुम्ही नातं विसरला असला तरी अजून मी तुमच्याच नावाचं कुकू लावतीये. वा वा वा, ही तरी एकदम बेस्ट स्कीम झाली की. हा, म्हणजे पुढच्याकडनं पैसे मागायचे आणि त्याच्या नावाचं कुंकू लावायचं, आणि मग त्याने त्याचे पैसे परत मागितले का कुंकू दाखवायचं. वा, सवाशीन असं कुणाच्या बी नावाचं कुकू लावत नाही ना ग यामिनी. पण तू कुठं सवाशी नाही? तुला तर नवऱ्याने सोडलाय ना. हो, तुम्ही काय आमच्या गप्पा ऐकत उभे राहिले? पोलिसांनी फोन का करत नाही? हिला का नाही तुरुंगात पाठवल्याशिवाय समजणारच नाही. लावतो. नाही, अहो ऐका ना, अहो थांबा ना. अहो मला तुरुंगात पाठवून तुमचे पैसे परत मिळणार आहेत का? देवी आईची शपथ आहे तुम्हासनी, अन्नपूर्णेची शपथ आहे. विकी, तिथं तू तुझ्या आई पुढे येऊ नको, नाही तर तुझ्यावर राग निघल. विकी, दिदे तुझा, मी येतो. देवी आई माझी सत्व परीक्षा घेत असे. इथं जे काय होईल, माझी जी काय मानहानी होईल ती तुमच्यातच ठेवा, बाकी कुणाला सांगू नका.
यामिनी, माझ्या पाया पडण्यानं जर तुझ्या मनातली आग शांत होणार असेल, तुझं समाधान होणार असेल तर ठीक आहे, तुझ्याच मनासारखं होईल. तुझ्या पायाशी उभी राहायची लायकी नाही हिची, आणि हिच्या पाया पडाल्यास का? आणि कशासाठी? आणि तुम्ही सगळे फक्त बघायलाय. आय तू पुन्हा पुढं कशासाठी बी मान झुकवायची नाहीस. मी सोहमला फोन करते. सार्वजनिक ठिकाणी एका स्त्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न झालाय. त्याचे कायदेशीर कलम सांगत बसत नाही, पण परिणाम सांगू शकते. मी काय काय करू शकते त्याचे परिणाम सांगायला. प्रकरण भलतीकडे चाललंय. आपण जर अति केलं तर त्याची माती करायला हिला अजिबात वेळ लागणार नाही. आपल्याला समजायचं बी नाही. तेव्हा